आग्र्याला तिकडे बंदिवान म्हणून जावं लागलं, तेव्हा जर का चॅनल असते आणि जर का वृत्तपत्र असती, संपलं हिंदवी स्वराज्य संपलं, आता कोणी काही येत नाही, छत्रपती तेव्हा छत्रपती नव्हते पण शिवाजी महाराज परत येत नाही, झाली असती बोंबा बोंब, सगळ्यांच्या प्रतिक्रियावर प्रतिक्रिया आल्या असत्या. पण तसं नाही झालं. महाराज धाडसाने, धाडस पाहिजे, धाडस पाहिजे. तलवारीने युद्ध लढता येतात पण तलवार धरायला मनगट लागतं आणि मनगट चालवायला सुद्धा पहिलं मन लागतं. ते महाराजांकडे होतं म्हणून महाराज त्या वेड्यातून सुद्धा, त्या आग्र्याच्या किल्ल्यातून सुद्धा परत आले आणि त्याच्यानंतर औरंगजेबाच्या नाकावर टिचून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. तशी पुन्हा आपल्याला आपल्या भगव्याची एक प्रतिष्ठापना आपल्या विधानसभेवर आणि दिल्लीच्या तख्तावरती सुद्धा करावी लागेल. तो आपल्या खऱ्या आयुष्यातला यशाचा एक क्षण असेल. हे सगळे क्षण आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडनं मागून घेत असताना कशासाठी? मला मुख्यमंत्री तुम्ही बोललात ते खरंच आहे, एक अपवाद, कारण परतीचे दोर माझे कापले गेले होते म्हणून मला मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं. आणि सोडताना मी हा नाही विचार केला की अरे सोडू कसं हट. जर मला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो. मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटतायत, त्यांना पकडून टाकू शकलो नसतं हॉटेलमध्ये. या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला. मी म्हटलं ही सडके, जसं मगाशी कोणी आंब्याची पेटी दिली, इकडेच दिली का तिकडे दिली? इकडेच दिली ना. आता कुठे ते आंबेवाले? हा, आता तुम्ही सगळे कोकणची लोक आहात, हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय की आंब्याच्या पेटीत एक जरी नासका आंबा असला तरी अख्खी आंब्याची पेटी नसते. म्हणून मी पहिले नासके आंबे उचलून फेकून दिले. चल जा म्हटलं, हे माझे आहेत ना, मर्दासारखे मर्द आहेत आणि मर्द जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मला कोणाची पर्वा नाही. फक्त मी लढाईला उभा आहे. तुम्ही साथ देणार आहात की नाही? तुम्ही सोबत देणार आहात की नाही? आणि तुम्ही विजय देणार आहात की नाही? मग या मतदारसंघात सुद्धा जो उमेदवार आपला असेल त्याला तुम्ही विजयी करावंच लागेल. तुम्हाला विजयी करणार आहात की नाही? सावंतवाडी आहे, वैभव आहे, हा मतदारसंघ, ही सगळी किनारपट्टी मला आपली भगवी करून पाहिजे. आणि खासदार तर आहेच, खासदार तर आहेच. मग या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकू? जरा हात वर करून सांगणार बस. अरे एवढे हात वर झाले ना तर ते श्रीकृष्णाची कथा माहिती आहे ना, गोवर्धन त्यांनी उचलला होता आणि गोवर्धन त्यांनी एकट्याने नव्हता उचलला, त्याच्याबरोबर त्याच्या सगळ्या सवंगड्यांनी पण हात लावला होता, तेव्हा तो गोवर्धन पण उचलला गेला होता. तसाच हा माझ्या भारताच्या लोकशाहीचा गोवर्धन तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने मी उचलल्याशिवाय राहणार नाही, हे एक वचन देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.